काय सांगाल? 20 तारीखला मतदान आहे, भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढाई पाहायला मिळते. मात्र तुम्ही जसं म्हटलंय, साहेबांनी जसं सांगितलं की आम्ही देखील सर्वे करतो आणि शिंदेना शिवसेनेनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यश मिळतं. अंबरनाथ नेहमीच शिवसेनेच्या मागे भक्कमपणे उभी राहिलेली आहे. अंबरनाथकर सगळ्या नागरिकांनी शिवसेनेवरती विश्वास दाखवला. अंबरनाथमध्ये शिवसेनेचा खासदार, शिवसेनेचा आमदार आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष हे समीकरण जे आहे गेल्या अनेक वर्ष जे आहे अंबरनाथकरांनी करून दाखवलेलं आहे. आणि अंबरनाथकरांनी जो विश्वास दाखवला त्यावरती अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणि प्रकल्प आणण्याचं काम हे अंबरनाथमध्ये झालं, शिवसेनेने केलं. अंबरनाथमधील 95% पेक्षा जास्त रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत. अंबरनाथमध्ये नाट्य मंदिर असेल धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या, त्याचं लोकार्पण झालं. अंबरनाथमध्ये शिवमंदिराचं काम आपण पाहताय की जागतिक दर्जाचं शिवमंदिराचं सुशोभीकरणाचं काम 168 कोटीचं हे देखील अंबरनाथमध्ये सुरू आहे. अंबरनाथमध्ये चिखलोली स्टेशनचं काम हे देखील शिवसेनेनेच केलं. अंबरनाथमध्ये MIDC मधील रस्ते बघा, हे देखील शिवसेनेने केलं. अंबरनाथमध्ये येणारा जो MIDCचा रस्ता आहे काटे ते अंबरनाथ, तो देखील शिवसेनेने केला. अंबरनाथमध्ये मेट्रो जी चिखलोली स्टेशनपर्यंत येते ती देखील माननीय शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जो प्रकल्प जो आहे हा मंजूर झाला. आणि आज अंबरनाथमध्ये ईस्ट आणि वेस्ट दोन्हीकडे जे आहे ते मेट्रो येणार आहे. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये अजून काय पाणी पुरवठा योजना आहे, 168 कोटीची पाणी पुरवठा 58 कोटीची पाणी पुरवठा योजना, त्याचं काम देखील चालू आहे. काही महिन्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल आणि अंबरनाथकरांना कायमस्वरूपी जो आहे हा पाण्याचा प्रश्न नाहीसा होऊन जाईल. पाण्याचा चांगल्या प्रकारे सप्लाय जो हा अंबरनाथकरांना होईल. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये घनकचरा प्रकल्प हा पहिल्यांदा असा भारतामध्ये होतोय की तिथे अंबरनाथ नगर परिषद, उल्हासनगर नगर महानगरपालिका आणि बदलापूर नगर परिषद असं एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने हा प्रकल्प तिथे राबवतो. काही महिन्यामध्ये तो प्रकल्प पण पूर्ण होईल आणि जो डम्पिंगचा प्रश्न आहे अंबरनाथ, उल्हासनगर आणि अंबरनाथ या तिन्ही शहरांचा पूर्णपणे बंद होऊन जाईल. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये 1 लाख पुस्तकांचं वाचनालय असेल, अंबरनाथमध्ये छोटे मोठे समाज मंदिर असेल, अंबरनाथमध्ये UPSC MPSC भवन असेल, अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज असेल, हे देखील झालं. 1 वर्ष मेडिकल कॉलेजला झालं, दुसरं वर्ष जे आज मेडिकल कॉलेजचं आहे. आणि ह्याच अंबरनाथमध्ये आम्ही भविष्यामध्ये अंबरनाथसाठी नो कॅश काउंटर हॉस्पिटल हे देखील करतोय. अंबरनाथ वेस्टमध्ये शूटिंग रेंज जसं झालं तसं इंडोर आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियमचं काम चालू आहे. स्विमिंग पूलचं काम भविष्यामध्ये करू. आणि शिंदे साहेबांनी जसं सांगितलं अंबरनाथमध्ये SRA